श्री स्वामी समर्थ. उद्या मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारी सुद्धा आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. ही पूजा केल्याने घरात एक वेगळी शांतता येते. अशा दिवशी लक्ष्मीचं आगमन नक्कीच आपल्या घरात होतात. जसे आपण पहिल्या 2 गुरुवारी पूजा मांडणी केली, घर शुद्ध केलं, वातावरण निर्मळ होतं, हे सगळं केल्याने तसंच तिसऱ्या गुरुवारी सुद्धा लक्ष्मी आई स्वतःच घरात फिरून पाहते. कोणी प्रेमाने श्रद्धेने सेवा करतो म्हणून हा दिवस अत्यंत शुभ, धनवृद्धी देणारा, आनंद आणि नोकरी धंदा सुधारण्यासाठी खास मानला जातो. तर या दिवशी पण आपल्याला सकाळी उठून घर स्वच्छ करायचं आहे. पाण्यात थोडंसं गंगाजल, हळद किंवा तुळशीचे पानं टाकून घरात शिंपडायचं आहे. दाराच्या उंबऱ्यावर एक छोटस सुंदर स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं काढून 2 छोटे छोटे लक्ष्मीची पावलं काढून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून आपल्याला दार स्वच्छ करायचं आहे. सुंदर रांगोळ्या काढून आपलं घर सुंदर होतं. त्यानंतर एक चांगला, जिथे पूजा मांडणी करणार आहे तिथे लाल किंवा पिवळा असा सुंदर कपडा टाकायचा आहे. त्यावर लक्ष्मीनारायणची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. बाजूला तुळस ठेवल्यास पुण्य वाढतं असं म्हणतात. दिवा लावून थोडस वेळ शांत मन करून बसायचं आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा सांगायच्या. कधीही आपण तुपाचा दिवा लावायचा, पण जर तूप नसेल तर तेलाचा लावला तरीही चालतो. त्यानंतर आपल्याला आपल्या पूजेची मांडणी करायची आहे. सोपा उपाय करायचा आहे. एक छोटी वाटी भरून तांदूळ घ्यायची, त्यावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा करायचे आहे. हे केल्याने धन, सौभाग्य आणि ऐश्वर्य येतं. दुसरा एक अगदी सोपा उपाय म्हणजे या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावून, तुपाचा दिवा लावून शक्य असल्यास ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी कोणालाही नकार न देता एक छोटीशी देणगी द्यायची आहे. एखाद्या मुलीला बिस्किट, वृद्ध व्यक्तीला फळ आणि पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. हे सर्व केल्याने लक्ष्मी आई म्हणते की जिथं दान तिथं माझं वासस्थान असतं. आता आपली पूजा मांडणी झाल्यानंतर मार्गशीर्षाचे महात्म्य वाचत असतो. तर हे महात्म्य वाचल्याने काय होतात? असे सांगितले जाते की मार्गशीर्ष महिन्यात महात्म्य वाचलं की घरात एक शांत, प्रसन्न आणि धनवृद्धीचं वातावरण तयार होतात. या महिन्यातच श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं आहे की मार्गशीर्ष हा महिना आहे, म्हणून या काळात केलेली प्रत्येक पूजा, सेवा, व्रत, कथा, वाचन, मंत्र जप हा अनेक पटीने फळ देतो. महात्म्य वाचल्याने मनातील नकारात्मकता, भीती, अडथळे आणि सतत येणाऱ्या ताणतणावाचा प्रभाव कमी होतो. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणजे केवळ पैसा नाही, तर घरातील सुख, नाती जपणे, आरोग्य आणि मनशांती देखील आहे. महात्म्य वाचनात तिच्या अवताराची, कृपेची आणि भक्ताच्या अनुभवांची कसं सद्भाग्य टिकून राहतं याची माहिती येते. त्यामुळे मन श्रद्धेने भरून येतात. महात्म्य वाचताना घरात एक स्वच्छ, शुभ असं वातावरण तयार होतो. जे लोक सतत भांडण करत असतात, ताण, वाईट विचार, त्यांच्यासाठी महात्म्य वाचणं अत्यंत लाभदायक मानलं जातात. हे वाचन केल्याने आपलं मन अगदी हलकं होतात. कारण लक्ष्मी म्हणजे केवळ धन देवता नाही, ती सन्मती, समाधान, सद्गुण, सौभाग्य आणि शुभ शक्तीचं प्रतीक आहे. तिचं महात्म्य सांगितलेले लहान लहान नियम, घरातील शिस्त, स्वच्छता, देवावरचं एकाग्र प्रेम हे सर्व घरात सदैव सकारात्मकता निर्माण करतात. महात्म्य वाचल्यामुळे घरात अन्न, धन, जल याची कधीही कमीपणा राहत नाही. असं मानलं जातात, ज्यांच्या नशिबात सतत संघर्ष येतो किंवा पैसा टिकत नाही, व्यर्थ खर्च होतो, त्यांनी मार्गशीर्ष महात्म्य नियमित वाचलं की परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. लक्ष्मी मातेचं एक विशेष स्वरूप म्हणजे या महिन्यात सक्रिय असतात त्या लक्ष्मी स्वरूपाला धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी असेही म्हणतात. त्यामुळे घरात धनधान्य, सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद टिकून राहतो. वाचताना मनात एक इच्छा ठेवली तरी तिचं फळ 1000 पटीने मिळतं असं आपले शास्त्र सांगतात. विशेष करून स्त्रियांनी या महिन्यात मनापासून पाळलं तर घरात सौभाग्य, पतीचं आरोग्य, मुलांची प्रगती आणि
मुलांची प्रगती आणि कौटुंबिक शांती कायम राहते. महात्मा वाचल्यामुळे वाईट स्वप्न, भीती यांचा प्रभाव कमी होतो आणि आपलं मन स्थिर होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात केलेले महात्मा वाचणं लक्ष्मी मातेच्या घरामध्ये प्रवेश करण्यासारखंच मानलं जातं. जिथे पाऊलं पडले की घरात दिवाळीसारखीच एक अनोखी ऊर्जा निर्माण होते. म्हणून मार्गशीर्षाचं महात्म्य वाचणं म्हणजे संपूर्ण महिन्यात मनाची शुद्धी आणि घरशुद्धी याचं एक अद्भुत मिश्रण आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात महात्मा वाचलं की घरात भगवान श्रीकृष्णाच्या वाचनाचा आणि श्रीकृष्ण भगवानाचा महिना म्हणतात. म्हणून या काळात केलेली पूजा, सेवा, मंत्र जप याचं फळ लवकरच मिळतो. महात्मा वाचताना मनामध्ये एखादी इच्छा ठेवायची, ती पूर्ण व्हावी अशी शक्ती या वाचनात आहे. असं म्हटलं जाते की स्त्रियांनी हा महिना मनापासून पाळला की घरात सौभाग्य, पतीचं, मुलाचं आरोग्य आणि घरातील प्रेम आणि प्रगती कायम राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्षाचं महात्मा वाचणं म्हणजे लक्ष्मी मातेला घरात निमंत्रण देणं. ती घरात आली की वातावरणच बदलून उजळतात आणि आनंद टिकून राहतो. एका वर्षी एक साधा गरीब माणूस होता. त्याचं नाव होतं गंगाधर. तो रोज मेहनत करत होता, पण त्याच्या घरात कधीही सुख, शांती, पैसा काहीच थांबत नव्हतं. कितीही काम करा, कितीही प्रयत्न करा, तरी हातात काहीच उरत नव्हतं. घरात भांडण, ताण, चिंता कायम असायची. गंगाधर खूप निराश झाला होता. एक दिवस तो गावाबाहेरच्या देवळात जाऊन बसला. मनातल्या मनात म्हणाला, देवा, मी इतका का त्रास भोगतोय? माझ्या घरात सुख का थांबत नाही? माझं नशीब का बदलत नाही? असं तो म्हणून रडत होता. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्या जवळ आले आणि ते अगदी शांत चेहऱ्याचे होते. त्यांनी विचारलं, मुला, काय एवढा व्याकुळ झाला आहे? काय एवढी चिंता करते आहे? गंगाधरने सगळ्या अडचणी त्याला सांगितल्या. घरात खर्च, पैशाची कमी, काम जमत नाही, घरात भांडण होतात, मन शांत नाही आहे. तेव्हा साधू शांत हसले आणि म्हणाले, मुला, तुझ्या घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद पाहिजे आहे असेल तर एक गोष्ट रोज कर. मार्गशीर्ष महिना सुरू आहे. हा महिना श्रीकृष्णाचा आणि लक्ष्मी मातेचा अतिशय प्रिय महिना मानला जातो. म्हणून या महिन्यात रोज थोडं का होईना महात्मा वाच. मातेला नमस्कार कर, मन शांत ठेव. हे वाचलं की तुझं नशीब बदलून टाकेल. आणि घरातील स्त्रीला हे मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार करायला सांग. असे केल्याने गंगाधरने विचारलं, महात्मा वाचलं की खरंच इतका बदल होतो का महाराज? साधू म्हणाले, हो मुला, मार्गशीर्षाचं महात्मा वाचलं? हो मुला. तेव्हा साधू म्हणाले, हो मुला, मार्गशीर्षाचं महात्मा वाचलं म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्या घरी थेट बोलावणं आहे. तिची कृपा जिथे असते तिथे अंधार राहत नाही. गंगाधरने त्या दिवसापासून रोज महात्मा वाचायला सुरुवात केली. मोठी मोठी श्लोक नाही, फक्त साधं वाचन. आई माहेरवाशीण कशी होते, लक्ष्मी मातेचा महिमा आणि त्यामधील सर्व महात्मा वाचून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कसा मिळाला हे वाचल्याने त्याला खूप प्रसन्नता वाटायला लागली. पहिल्या आठवड्यातच घरातील भांडणं कमी झाली, मुलाचं आरोग्य सुधारलं, पत्नीच्या चेहऱ्यावर शांतता आली. काही दिवसांनी त्याला नवीन कामं मिळाली, त्यातून चांगला पैसा येऊ लागला. मग त्याला जाणवलं, खरंच महात्मा वाचलं की घरात एक शुभ शक्ती येते. संपूर्ण परिवाराने मिळून त्याचं वाचन केलं, पूजा मांडणी केली आणि हे गुरुवार संपूर्ण केले. काही महिन्यांनी त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. घरात सुख, शांतता, संपत्ती आणि प्रेम सगळं स्थिर झालं. गंगाधर देवळात गेला आणि साधूचा नमस्कार करत म्हणाला, महाराज, आपल्या सांगण्याने माझं संपूर्ण घर बदलून गेलं. ते हसून म्हणाले, हे माझं नव्हे, मार्गशीर्ष महात्म्याची आणि लक्ष्मी मातेची कृपा आहे. हा महिना जो मनापासून पाळतो त्याच्या घरात अंधार राहत नाही. आणि त्या दिवसापासूनच गंगाधरच्या घरासारखं संपूर्ण गावातही लक्ष्मी मातेचे गुरुवार करायला लागले आणि लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्यावर कायम राहू लागली. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करायला नाही जमले
पण मार्गशीर्षाचं महात्म्य वाचावे. हे वाचल्याने लक्ष्मी मातेला आपल्या घरी निमंत्रण देण्यासारखेच होते. ती घरात आली की वातावरण बदलतं, उजळतं आणि आपल्या घरी आनंद टिकून राहतो. म्हणून लक्ष्मी मातेचे महात्म्य जरूर वाचा. श्री महालक्ष्मी नमो नमः. झालेली माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ.